नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। ही भरती वेगवेगळ्या पदासाठी असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि जागांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर तुम्ही मेडिकल, नर्सिंग किंवा फार्मसी तसेच डेटा एंट्री ऑपरेटर क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन आहात तर नवीन अपडेटसाठी, स्टडी मटेरियलसाठी नर्सखी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत मित्रांनो। ही पदे असणार आहेत वैद्यकीय कोडरसाठी 6 पदे, हेल्थ डेटा मॅनेजरसाठी 3 पदे, तसेच डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 3 पदे अशी पदे भरली जाणार आहे। आता ही पदे mcgm.gov या संकेतस्थळावर ही जाहिरात संपूर्ण प्रसिद्ध करण्यात आली आहे। नेमका फॉर्म भरायचा कसा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा फॉर्म असणार आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायसाठी गुगल लिंक दिलेली आहे मित्रांनो। हा फॉर्म गुगल लिंक मध्ये 8/9/2025 ते 19/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तसेच या भरतीबाबत वेळोवेळी सूचना तुम्हाला या संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत, म्हणजे तुम्हाला mcgm.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला 29/9/2025 रोजी उमेदवाराची निवड यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आता सविस्तर पदासाठी आपण माहिती घेऊयात। सर्वप्रथम बघूयात मित्रांनो आपण डेटा एंट्री ऑपरेटर साठी। डेटा एंट्री ऑपरेटर याची एकूण 3 पदे भरली जाणार आहेत। या संवर्गासाठी तुमची निवड जर झाली मित्रांनो तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये वेतन मिळणार आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते बघूयात। कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे। नंतर इंग्रजी 40 तसेच मराठी 30 शब्द प्रति मिनिट असे तुमच्याकडे टायपिंगचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे MSc चे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। तसेच तुमच्याकडे MS ऑफिस, एक्सेल, पॉवरपॉइंट मधील कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे। कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघूया वैद्यकीय कोडर। वैद्यकीय कोडर या संवर्गासाठी एकूण 6 पदे भरली जाणार आहेत। यासाठी तुम्हाला दरमहा 29,700 एवढे वेतन मिळणार आहे। शैक्षणिक अर्हता काय असणार आहे? BSc बायोलॉजिकल सायन्स, BSc बायोलॉजी किमान 55% गुणांसह तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचे आहे मित्रांनो। नंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तत्सम 50 गुणांचा किंवा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। नंतर तुमच्याकडे मृत्यू कारण सांकेतिक कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघूयात आपण हेल्थ डेटा मॅनेजर। या संवर्गासाठी एकूण 3 पदे भरली जाणार आहेत। तर तुमची या ठिकाणी निवड जर झाली तर तुम्हाला दरमहा 60,000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे मित्रांनो। वेतन चांगले आहे म्हणून संधी सोडू नका। यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे ते बघूयात। MSc हेल्थ इन्फॉर्मॅटिक तसेच MSc बायोस्टॅटिक, नंतर BE BTech तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तत्सम 50 किंवा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर बघा आपण उमेदवारासाठी वयोमर्यादा काय असणार आहे। 1/9/2025 रोजी तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर तुमची अपात्रता ठरू शकते मित्रांनो। नंतर बघूयात आपण निवडीचा निकष काय असणार आहे, म्हणजे तुमची निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे। तर सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हतेनुसार व गुणवत्ते आधारे उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्ता यादीतील उमेदवाराकडून निवड यादी तयार करण्यात येणार आहे। म्हणजेच तुमचे या ठिकाणी कोणतीही एक्झाम घेतली जाणार नाहीये मित्रांनो, तसेच कोणताही इंटरव्ह्यू होणार नाहीये। सरळ गुणाद्वारे तुमची निवड यादी तयार करून तुमची निवड प्रक्रिया होणार आहे। त्यानंतर बघूयात आपण आता बृहन्मुंबई महानगरपालिकेत सार्वजनिक खात्याअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत। ही पदे असणार आहेत निव्वळ कंत्राटी स्वरूपावर असणार आहेत, याचे तुम्ही लक्ष ठेवा। आता या ठिकाणी 1/10/2025 ते 31/3/2027 पर्यंत हा करार असणार आहे। टोटल हा करार असणार आहे 179 दिवसाचा। यामध्ये तुम्हाला एका दिवसाचा कालखंड देऊन, म्हणजे तुम्हाला एका दिवसाचा ब्रेक देऊन ही पदे कंटिन्यू करू शकतात। नाहीतर जर कार्यक्रम जर ठप्प झाला म्हणजे बंद करण्यात आला हा प्रकल्प,
तर तुमची नोकरी पण थांबू शकते। यामध्ये कोणतीही गोष्ट अगोदर घडेल, जी गोष्ट अगोदर घडेल तो निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका घेणार आहे मित्रांनो। होता येईपर्यंत ही पदे बंद पडत नाहीत, कंटिन्यू होऊ शकतात, म्हणजे तुम्ही ही संधी सोडू नका। तर मित्रांनो, ही होती बृहन्मुंबई महानगरपालिकेची अंतर्गत 2025-26 साठीची पदभरतीची माहिती। जर तुम्ही पात्र असाल तर त्वरित अर्ज करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।